श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज मी तुझ्यापर्यंत येण्याचे कारण असे आहे की तुझ्यासाठी खूप काही शुभ संकेत घेऊन आलेला आहे. संदेश जर तू याला लक्षपूर्वक न करता शेवटपर्यंत ऐकला तर तुझी आज एक मोठी इच्छा, जे खूप काळापासून तुला खूप काही त्रास देत होते, ते पूर्ण होताना अनेक अडचणी येत होत्या, पण आता तसे न होता ते पूर्ण होण्याची वेळ आले आहे. कारण तू हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने उघडला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तू हा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील. कारण यात तुझ्यासाठी उत्तम सौभाग्याचे काही संकेत मी देत आहे. ते जर तू कानावर घेऊन ऐकलेस तर मनावर घेतले तर तुझे जीवन सुख, समृद्धी, आनंद, प्रगती परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. बाळा, माझे आशीर्वाद हे निरंतर तुमचे कल्याण करण्यासाठी आहे. कधी कधी तुमच्या मनात खूप काही निराशा येते. कधी कधी असे होते की काही गोष्टी करताना तुम्ही जे विचार करता त्याच्या अगदी विरोधात काही परिस्थिती निर्माण होतात. पण त्यावेळेस न घाबरता न डगमगता देवावर संपूर्ण विश्वास ठेवून त्या परिस्थितीला तोंड देत पुढे जात असाल तर तुम्ही तुमचा विजय पुढील काळात निश्चित करत आहात. तुमचा भाग्य उदय निश्चित होईल. कारण जेव्हा जो कोणी कर्मापासून पळत नाही आणि जो आपल्या कर्मात योग्य आहे त्याला त्याचा विजयाची हमी आहे आणि तो विजय प्राप्त करतोच. कारण देव त्याचा सदैव साथ असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जेने भरू लागतात आणि खूप काही कधी गोंधळात असता, त्या क्षणाला काही काळ थांबा. शांततेत देवाचे ध्यान करा. कारण देव तुमच्या अवतीभोवती आहेत. मी तुझ्या हृदयातच आहे. मी तुझ्यापासून दूर नाही. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटतात त्या देखील पुढील काळात पूर्ण होतील. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी कठीण काळ असतो. त्या प्रसंगांना सामना करत असाल, पण हे कायमचे राहणार नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील रस्ते काटेरी जाणवत असतील, पण अजूनही तुम्ही योग्य मार्गावर आहात. या काट्याने भरलेल्या रस्त्यावर देवी शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते. जसजसे तुम्ही पुढे जाल तसे तेजस्वी मशाल तुम्हाला अंधारातही प्रकाश देईल. तो प्रकाश ज्यामुळे तुम्हाला तो मार्ग दिसेल जो देव तुम्हाला दाखवू इच्छितात. कधी कधी काही काळोख असा असतो की त्यातून तुम्हाला मार्ग दिसणे कठीण होते. त्या क्षणाला ईश्वर चिंतन, ध्यान आणि विश्वासाने देवाकडे जाण्याशिवाय तुम्हाला पर्याय उरत नाही. मग त्या पर्यायातूनच तुम्ही तुमचा मार्ग शोधू लागता आणि तुम्ही देवाकडे येता. देवाचे आशीर्वाद प्राप्त करता. कारण देव समृद्धीने आणि आनंदाने भरलेला आहे. तो ओतप्रोत आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे येता अनेकांनी मागता, तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा की तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला मिळेलच. विश्वास ठेवा. हा संदेश लाईक करा. कमेंटमध्ये माझे स्वामी महान आहे असे टाईप करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारही उघडतील आणि तुमचा आत्ताचा प्रवास आशीर्वादाने भरलेला आहे आणि तुमचे चांगले दिवस येत आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा. कारण कायम देव तुमच्या सोबत आहे. देव तुम्हाला बुद्धी आणि प्रेमाने भरलेला संदेश पाठवत आहे. जर तुम्ही हा संदेश न वगळता न टाळता पूर्ण ऐकला तर तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात. कारण त्यावर तुमचे नाव कोरले आहे. देव कधी तुमच्याकडे काही वाईट घेऊन येत नाही. जेव्हा तुम्ही ते जाणता तेव्हा देव म्हणतात, धीर धर, तुमच्यासाठी सर्व काही चांगलंच होणार आहे. आज जे तुम्हाला काही दिसत नाही ते सर्व काही पडद्याआड आहे. ते माझ्याकडे आहे. ते तुला प्राप्त होईलच. यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, कधी कधी कोणी फक्त बाहेर सौंदर्यावर प्रेम करू लागतात आणि अंतर मनाला विसरतात. पण कधी कधी बाह्य सौंदर्य फक्त काही काळापुरतं मर्यादित असतं. तेव्हा प्रेम करायचं तर ते मनपूर्वक करणे सुरू करा. कारण जेव्हा तुम्ही फक्त वरवर प्रेम शोधू लागता तेव्हा तुम्हाला ते मिळेलच असे नाही. पण जेव्हा अंतरात्म्यातून
अंतरात्मा जुळेल तेव्हा तुम्ही त्या प्रेमात या. देव म्हणतात बाळा, तुझ्या आयुष्यात त्या रिकाम्या जागा भरू इच्छितो. त्यासाठी माझा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. जो कोणी खूप काही प्रेमाने भरलेला आहे, आनंदाने भरलेला आहे, खऱ्या प्रेमाची वाट पाहत आहे, तर आता काही काळातच त्यांना त्या प्रेमासहित ते नाते प्राप्त होणार आहे. त्याचा विश्वास अधिक देवी शक्तीवर बसणार आहे, कारण त्याची मोठी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश त्यांना प्राप्त होताना त्यांना ते अनुभव देखील येणार आहेत. मागील काळ तुम्ही कठीण काढला असेल, पण आता मात्र तुमच्यासाठी येणारा काळ शुभ आणि आनंदी येत आहे. स्वामी म्हणतात बाळा, कधी कधी तू ज्या काही गोष्टी माझ्याकडे मागत असतो त्या तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुलाही काही प्रयत्न करावे लागतील. जेव्हा तुम्ही तो एक प्रयत्न कराल तेव्हा तुमच्या समोर अनेक द्वार उघडू लागतील, कारण तुम्हाला तुमचे ते द्वार वळखायचे आहे आणि त्यात प्रवेश करायचे आहे, कारण ते द्वार तुमच्या समोर उघडली जातील, पण त्याच्यातून निवड करून तुम्हाला पुढे जायचे आहे. स्वामी म्हणतात बाळा, खूप काही लोक सुंदर दिसण्यासाठी खूप प्रयत्न करतात, खूप पैसा खर्च करतात, पण ते त्यामुळे खरोखर सौंदर्यवान बनतात. पण मनाने सौंदर्य हे खरे सौंदर्य फुलवणारे आहे. तुमच्या मुखावर त्या खूप काही सत्याचं तेज आणा. जेव्हा तुम्ही देवाकडे वळता त्यामुळे तुम्ही मंत्र जप करू लागता. जेव्हा तुमचे ते मनोबल वाढू लागतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर पाहणारे तेज अधिक वाढू लागते. तुम्ही तेजस्वी दिसू लागता. हे तेज खरे तेज आहे. ते हे अध्यात्माचे तेज जाईल. जेव्हा तुम्ही ते तेज स्वतःच्या मुखावर पाहाल तेव्हा तुमच्याकडे पाहणारा त्या दिव्य दृष्टीने पाहिल, ना की तो कोणत्याही नकारात्मक भावनेने पाहिल. देव म्हणतात बाळा, जेव्हा तू माझ्याकडे आला आहेस तेव्हा तुझ्यासाठी मी येणारे आशीर्वाद देत आहे. तुझे जीवन सुख, समृद्धी आणि प्रगतीने अधिक ओतप्रोत होणार आहे. तुमच्यासाठी पुढील काळात मी भेटवस्तू पाठवत आहे. ती भेटवस्तू तुम्हाला प्राप्त होतात. तुमच्या मनातील काही शंका निघून जातील, कारण कधी कधी तुमचे मन खूप काही शंकेने भरलेले असते. पण विचार सोडा, कृतीवर लक्ष केंद्रित करा, कारण ते सत्य तुमच्यासाठी येथे उपस्थित आहे हे विसरू नका. ज्या क्षणाला देव तुम्हाला काही देऊ इच्छितात, मग ती एखादी भेटवस्तू असो, एखादे आशीर्वाद असो किंवा चमत्कार असो, तो तुमच्या जीवनात कळणारच. यावर शंका घेऊ नका. तुम्ही जे काही मागत आहात ते मिळणारच, पण त्याऐवजी तुम्हाला अधिकही काही मिळणार आहे, कारण देवाची तशी इच्छा आहे. जर तुम्ही आज संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वतः भाग्यशाली माना, कारण आता ती वेळ जवळ येत आहे. अगदी 48 तासात खूप काही बाळांना तो आशीर्वाद प्राप्त होईल. कोणाला ते एखाद्या नात्याच्या रूपात प्राप्त होईल, कोणाला एखाद्या कार्याच्या रूपात प्राप्त होईल, आणि जो कोणी काही अर्थप्राप्तीसाठी कार्य शोधू इच्छितो त्याला त्या कार्याद्वारे भेटवस्तू प्राप्त होईल. देव म्हणतात बाळा, निश्चित राहा, कारण तुझी काळजी घेण्यासाठी मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. मनातील नकारात्मक विचार घालवणारा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहेस तर देवाला धन्यवाद करायला विसरू नको. तुझे सर्व काही कल्याणच होणार आहे. मी तुझ्यासाठी कार्य करत असताना कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही. पुढे पाऊल टाकताना माझे स्मरण कर आणि जे कार्य करायचे आहे त्यात मन लावून कार्य कर. तुझा विजय निश्चित होईल. सदा सुखी रहा, आनंदी रहा. स्वामी माऊलीचा हा दिव्य, पवित्र, तेजस्वी संदेश तुमच्यापर्यंत आला असेल तर स्वतःला भाग्यशाली माना. स्वामी देव तुम्हाला भेटवस्तू आशीर्वादाच्या रूपात देण्यासाठी आले आहेत, तेव्हा ती आनंदाने स्वीकार करा, कारण त्या आनंदाचे कल्याण दडलेले असेल. जर तुम्ही त्यावेळेस ते काही मागू इच्छिता तेही मिळण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल. जर तुम्ही तुमच्या मार्गावर चालताना तुम्हाला काही संधी हवी असेल तर प्रार्थना करा, कारण ती तुम्हाला लवकरच प्राप्त होईल. विश्वास ठेव, देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत. चांगली वेळ लवकरच
जवळ येत आहे आणि नकारात्मक सर्व काही दूर जात आहे यावर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे. ज्यांनी कुणी या संदेशाकडे दुर्लक्ष केलं नाही, स्वामी माऊली त्या सर्व भक्ताच्या इच्छा पूर्ण करून त्यांना खूप काही सुख, संपत्ती, वैभव, आनंद आणि एक भेटवस्तू देऊन जे त्याच्या मनाच्या अगदी जवळ आहे. स्वामी देव त्याच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. स्वामी नामाचा जप करत राहा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीचा तारक मंत्रात अत्यंत अद्भुत शक्ती आहे. त्याचे अनुभव घेऊन पहा आणि स्वामीचा श्री स्वामी समर्थ हा जप देखील करत राहा. त्याने अद्भुत शक्ती प्राप्त होईल. अडकलेले कार्य पूर्ण होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. धन्यवाद.